पोरांनी पोरांना गार्डनला घेऊन गेली होती. तर पोरं गार्डन मध्ये खेळत होती म्हणून मग मी तिथे एका बाकड्यावरती बसली. पण माझ्या पण पहिले 2 बायका त्या बाकड्यावरती बसल्या होत्या. बरं एक पोरग आमच्याकडं सारखं बघत होतं. बरं माझ्याकडं बघत होतं का त्या बायकांकडं बघत होतं हे काय कळत नव्हतं. आता ह्या 2 बायकांची कुजबूज चालू झाली की ते पोरग सारखं आपल्याकडं बघतोय म्हणून. आणि त्या दोघींची म्हणजे बडबड पण सुरू झाली आणि त्यांनी मला देखील त्याच्यामध्ये शामिल केली. म्हणजे मला सांगितलं की अहो ते पोरग बघा आपल्याकडं सारखं बघत या. तर मग मी काय म्हणलं त्यांना की बघू द्या, बघितलं तर त्याने आपल्याकडं बघण्यानी आपण काय झिजणार आहे का? आपल्याला काय बोललंय का ते पोरग? तर नाही, तर बघू द्या ना, बघतंय तर. तो त्या बायका म्हणायला लागली असं कसं काय? त्यांनी बोलायचे आपल्याला वाट बघायचे का? आपण त्याला चांगलं सबक शिकवलाच पाहिजे. असं कुठल्याही महिलेवरती वाईट नजर ठेवायची का? लय बोलायला लागल्या त्या बायका. बरं त्या पोरापर्यंत पण ते बोलणं पोचलं आणि ते पोराने काय केलं, ते गेलं आपलं पुढं निघून. म्हणजे असं गोल राऊंड होता तर ते राऊंड मारायला गेलं का पुढं गेलं म्हणजे तिथून निघून गेलं. बरं आता ह्या 2 बायका म्हणायला लागल्या की आता जर ते पोरग इथं आलं आणि इथं उभं राहिलं आणि आपल्याकडे बघायचं लागलं ना तर आपण जाऊन त्याला चांगला मुस्काडू. आता मग मी तिथं शहाणपणा केला. म्हणलं आपलं आता इथून उठून जाणं गरजेचं आहे. का तर उगाच कुठं भांडणं टणणं होणार आणि असल्या लपड्यामध्ये पडायलाच नको. म्हणून मग मी काय केलं, तिथून उठले आणि आपली चायपाय निघाले पुढं. मग त्या पोरानी राऊंड मारून ते पोराने कुठून मला परत बघितली तर ते पोरग परत माझ्या पाठीमागं आलं. बरं आलं मग मी जरा जास्तच पाय उचलला आणि ते पोरग जरा जवळ माझ्या आलं. मला डायरेक्ट म्हणलं हो रुपाली ताई. मग मी तिथंच थांबले. आता थांबल्यावरती मला ते म्हणलं की अहो किती वेळ झालं मी तुमच्याकडे बघतोय, नक्की ह्याच आहेत का रुपाली ताई का दुसरंच कोणतरी आहे? माझ्या मनामध्ये भीती वाटत होती तुम्हाला विचारायचं की तुम्हीच हे का दुसऱ्याला जो कुणाला आम्ही बोलावं काय तर उगाच भांडणाचा पाया. म्हणून मी काय बोललो नाही आणि तुम्ही तिथून उठायची किती वेळ झालं मी वाट बघतोय. आणि अजून ते मला असं बोललं की अहो माझी मम्मी तुमची लय मोठी फॅन आहे. माझी मम्मी तुमचा रोज व्हिडिओ बघती. तुम्ही आता माझ्या बरोबर आमच्या घरी चला, माझ्या मम्मीला आपण सरप्राईज देऊया. तर मग मी त्याला म्हणलं अरे बाळा मी आता तर काय तुझ्या बरोबर येऊ नाही शकत, मला घरी काम आहे. पण नंतर मी परत कधीतरी नक्की मी तुमच्या घरी येईल तुझ्या मम्मीला भेटायला. मग ते पोरग त्या मम्मीला पण फोन करत होतं तिथून का आता माझ्या संग बोलायला. पण त्या मम्मीने काय फोन उचलला नाही. मग त्यांनी माझा नंबर घेतला आणि त्याचा पण नंबर त्यांनी मला दिला आणि मला जाताना म्हणलं तुम्ही नक्की आमच्या घरी या बर का. तर मी म्हणलं हा बाळा खरंच मी नक्की तुझ्या घरी येईल तुझ्या मम्मीला खास भेटण्यासाठी. मग ते पोरग तिथून निघून गेलं. बरं ते जसं तिथून निघून गेलं तशा ह्या 2 चाभऱ्या बायका ह्यांची नजर आमच्यावरतीच होती. लगेच ह्या चाभऱ्या दोघी जणी चायपाय माझ्याकडे आल्या. बरं आल्या की मला म्हणल्या तुमच्या ओळखीचं होतं बाई ते पोरग. तर मी म्हणलं नाही माझ्या नव्हतं ओळखीचं. मग तुम्ही एवढ्या वेळ ते पोरग काय बोलत होतं तुमच्या बरोबर? तर मग मी त्यांना म्हणलं ते पोरग मला आय लव्ह यू बोललं आणि माझा नंबर पण घेतलाय आणि त्याचा पण दिलाय मला नंबर. मग त्या 2 चाभऱ्या बायका मला म्हणल्या की मग तुम्ही काय नाही बोलला? तर मी म्हणलं मी कायला काय बोलू. मी त्याला म्हणलं मी विचार करून तुला फोन करते. आता ह्या 2 चाभऱ्या बायकांना काय माझा साधा राग आला होता वय
पण त्या काय मला बोलू शकत नव्हत्या. कसं काय बोलणार ना, कारण माझ्या मनाचा प्रश्न आहे ना, मला कुणाबरोबर बोलायचं या. अजून तो माझा प्रश्न राहिला. ह्यांना काय करायचंय त्याचं. त्यांना मला असं वाटत होतं हिला मारावी का काय करावं, की असं बाया अजनबी पोरा बरोबर कशाला बाया नंबर बिंबर द्यायचा या, कशाला बाया बोलायचं या. मी म्हणलं तो माझ्या मनाचा प्रश्न आहे, कुणाला नंबर द्यायचा किंवा कुणाबरोबर बोलायचा ते माझ्या मनाचा प्रश्न आहे. आता तुम्ही हा देखील विचार करत असताल की तुम्ही त्या बायकांना असं का म्हणला, तर ते पण तुम्हाला सांगते. मग त्या बायका तिथून निघून गेल्या. आता मी असं त्या बायकांना का म्हणलं, खोटं असं का म्हणलं, तर त्या दिसण्यातच दिसत होत्या लय चाबरे आहेत म्हणून. आता ते पोरग फक्त त्यांच्याकडे बघत होतं, त्यांच्याकडे बघत पण नव्हतं. त्याच्या मनामध्ये फक्त हे होतं की ह्या रुपाली ताई आहेत का नाही, ते त्याच्या मनामध्ये म्हणजे एक भीती पण होती की आपण अचानकच कसं काय ह्यांना बोलावं, ही एक भीती होती त्याच्या मनामध्ये. म्हणून ते घाबरत होतं मला बोलायला. आणि त्या बायकांना काय वाटत होतं की हे पोरग आमच्याकडेच बघत या. बरं त्या पोराचं वय काय, आपलं वय काय. आता त्या पोराचं बघा वय जवळजवळ एक 24-25च्या आसपास असेल आणि ह्या बायका माझ्या वयाच्या. मग आता हे कुठं जुळवाजुळव कशी काय होईल का. आणि त्या पोराला काय एवढं पडलंय आमच्यासारख्या बायकांक बघाय, त्याला काय जगामध्ये पुरी कुठल्यात होई तवा. हा पण मोठा प्रश्न आहे ना. पण कधी कधी असं होतं बघा की एखादं माणूस आपल्याकडे बघायला लागलं किंवा त्याच्या मनामध्ये म्हणजे वेगळं पण काहीतरी असते या. वेगळं पण म्हणजे कधी कधी आहे ना असं होतं की म्हणजे गैरसमज, म्हणजे ह्या बायकांचा गैरसमज झालेला, लय मोठा गैरसमज झालेला. बरं गैरसमजामुळं त्या पोराने फुकटचं रट्ट खाल्लं असतं ना ह्यांचं. आणि मला पण त्यावेळेस काहीच बोलता आलं नसतं का, तर मला तर माहितीये का ह्याची आई माझी फॅन आहे म्हणून हे माझ्या संग बोलायसाठी तिथे थांबले. मला तर काय माहितीये तेव्हा. आणि ह्या बायकांनी जर ह्याला तडाखं टाकलं असतं तर मी तर काय बोलू शकले असते, काहीच बोलू शकले नसते. मी पण काय बोलणार ना. मला पण वाटलं असतं हा हे बघतच होतं एवढ्या वेळ भरू द्या, आता मारलंय तर आपण तर काय करणार आहे, असं आहे ना. आणि ह्या दोघींनीच नसतं मिळून मारलं. अशा वेळेस काय होतं बघा की गार्डन मध्ये अनेक लोक असतात. आता ह्या दोन बायकांनी जर त्या पोराला मारलं तर अजून 4 लोक येऊन हात धुवून घेतात. कुत्र्यासारखं आणलं असतं या पोराला, निष्कारण गेलं नाही देणं नाही. पण नशीब त्याचं चांगलं की मी तिथून उठले, त्यामुळे हे मार खायचं ह्याचं चुकलं. नाही तर नक्की कन्फर्म यांनी म्हणजे गॅरंटेड यांनी 100% त्या पोरांनी रट्ट खाल्लं असतं त्या बायकांचं, गेणे ना देण्याचं. पण बघा व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं या की कधी कधी असं होतं प्रत्येक वेळेस माणसाची चुकी नसती या, की त्याच्या पाठीमागं काहीतरी त्याचं कारण पण असू शकतंय. आणि जे बी कोण सोशल मीडियावरती काम करतं या, म्हणजे आता मी अजून अनेक महिला आहेत अशा काम करतात सोशल मीडियावरती, कोण कोण जास्त पण फेमस झालेले असतात. जर तुम्ही त्यांना व्हिडिओद्वारे बघत असताल आणि डायरेक्ट तुम्ही जरी त्यांना बोलला ना, तरी आमच्यासारख्या सामान्य माणसाला म्हणजे आमची काय माझी तर काय एवढी मोठी आयडी नाही, पण मला पण आहे ना, जर कोण काय बोललं ना असं तुम्ही व्हिडिओ करता का, तर त्याचा मला अभिमान वाटतो. जर तुमच्या मनामध्ये असं असलं ना तर तुम्ही डायरेक्ट बोलत जा की तुम्ही आम्हाला सोशल मीडियाद्वारे बघताय, तर तुम्ही डायरेक्ट म्हणत जा तुम्ही सोशल मीडियावरती काम करता का किंवा तुम्ही व्हिडिओ काढता का, तर त्याचा आम्हाला काय वाटणार नाही. पण आता हा गैरसमज होतो. तुम्ही जर असं बघायला लागला किंवा बघायला लागला तरी पण समोरच्या माणसाचा असा गैरसमज होतो की बाबा ह्याच्या मनामध्ये काहीतरी चुकीचंच आहे. हा गैरसमज तर असा गैरसमज अजिबात ठेवायचा नाही. डायरेक्ट तुम्ही जर व्हिडिओद्वारे कुणाला ओळखत असला तर तुम्ही डायरेक्ट जाऊन विचारायचं त्यांना. हे पण व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगायचंय आता जसा की त्या बायकांचा गैरसमज झाला म्हणून कुणाचाही होऊ नये गैरसमज तुम्ही. आणि मला तर मी म्हणते आतापर्यंत इतकी लोक म्हणजे मी कुठं जरी गेले ना तरी पण मला असे आवाज देऊन, तर आपलं पण काम आहे. आपण सोशल मीडियावरती काम करतोय की 4 लोक आपल्याला ओळखतात, पण आपलं पण माझं तर कितीही महत्वाचं काम असलं ना, कधी कधी असं होतं की मी पोरांना शाळेत म्हणजे टाइम निघून गेलेला असतो शाळेचा, तरी पण आहे ना मी 5 मिनिटं का होईना त्यांना वेळ देते की असं
जर कोण मला भेटलं की बाबा तुमचे व्हिडिओ आम्हाला लय आवडतात, अजून तुम्ही खूप छान कॉमेडी, असं बरंच काय बोलतात बरं का. पण मी 5 का होईना जरी 5 मिनिटं उशीर झाला ना पोराला, तरी त्यातलं 2 मिनिटं का होईना त्या आपल्या फॅन लोकांना देत राहते. भले माझं कितीही महत्वाचं काम राहू दे. कारण कसं आहे, आपलं त्यांच्यामुळं, आपल्या फॅन लोकांमुळं आपण पुढं चाललेलो असतो या, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आम्ही पुढे चाललेलो असतोय. मग मी कधीही कुणालाही नाराज करत नाही. कोण जर म्हणलं ना की तुमचा नंबर द्या, किंवा म्हणजे सहसा जेंट्स लोकांना मी नाही देत नंबर, पण महिला जर असल्या त्या जर म्हणल्या ना नंबर तर मी बिनधास्त देऊन टाकते नंबर. आणि म्हणजे जर म्हणल्या की आवराजून तुम्ही आमच्या घरी या, किंवा असं म्हणजे अनेक वेळा माझ्याबरोबर तर असं घडलेलं आहे बरं का. मी कधीच नाराज करत नाही. आणि एक आपल्या एक तोंडामध्ये गोडी जी असते ना, ती गोडीने 2 शब्द बोललं ना तरी पण त्यांना खूप छान वाटतं. की जसं की मला पण अशा अनेक जण म्हणतात, तर तुम्ही व्हिडिओमध्ये जे आहेत ना तेच अशा पण आहेत, की असं चेंज काहीच नाही, की माझा स्वभावच असा आहे की मी चेंज काहीच नाही, जे आहे ना व्हिडिओमध्ये जे दाखवते ना तेच माझं असं बोलणं पण असंच आहे. म्हणजे जे मी आहे ना व्हिडिओमध्ये तेच माझं बोलणं आहे. तर बघा, व्हिडिओद्वारे बघा, मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की काही महिलांचं असं गैरसमज होत्यात, तर असं काही गैरसमज करू नका. आणि निष्कारण कुणाला असं म्हणजे हे करू नका, भांडणाच्या मूडमध्ये लगेचच येऊ नका. पहिलं त्याचं जाणून घ्या काय आहे त्याचं मत, आणि नंतर मी तुमचं काय ते डिसिजन त्याला बोल, म्हणजे तुमचं काय ते डिसिजन नंतर घ्या. पण हा नाही मारायच्या अशा गोष्टी करू नका. काही वेळेस असं पण होतं की त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असतं आणि तुम्ही चुकून, म्हणजे आपल्या कोणती चुकी झाल्यासारखंच होतंय ना. तर बघा, एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते. पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.